रेल्वे ट्रॅक जवळच्या चोरांमुळे तरुणानं दोन्ही पाय गमावले. कळवा ते ठाणे स्थानकादरम्यानची घटना. डोंबिवली स्फोटात आतापर्यंत 3 कंपन्यांमधून 12 कामगार बेपत्ता, तर मृतांची संख्या 10वर. अद्याप 7 मृतदेहांची ओळख पटवणं बाकी. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये आरोपीच्या वडील आणि आजोबांकडून ड्रायव्हरला गोवण्याचा प्रयत्न. सुरेंद्र अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. विशाल अग्रवालची अडचण वाढली. सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरे यांच्या कारच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू. डेरेंना पोलिसांनी केली अटक. उद्धव ठाकरेंच्या परदेशवारीवर एकनाथ शिंदे आणि आशिष शेलारांची टीका. तर चोरलेले आमदार सांभाळण्यासाठी शिंदे वर्षावर बसतात. सुनील राऊतांचा पलटवार. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट. 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा निर्णय. सत्तावीस मे रोजी 10वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.